तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण अन्नपूर्णा किचनमध्ये सिंपल अशा पद्धतीने इडली फ्राय आणि चटणी करणार आहोत। तर बघा, इडली फ्राय करण्यासाठी इथे मी एक दिवस अगोदरच ही जी उडदाची डाळ आहे ती भिजत ठेवून 2 ते 3 तास आणि 3 तासानंतर ही जी उडदाची डाळ आहे मी दळून घेतलेली आहे आणि एका डब्यामध्ये ट्रान्सफर करून हा डबा मी रात्रभर रूम टेम्परेचरमध्ये ठेवला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकतात की आपलं पीठ छान मस्त आलेलं आहे। तर आणि छान मस्त अशी जाळी या पिठाला सुटलेली आहे आणि असं इथे हा जाळीदार असं हे बॅटर तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकतात। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया आणि छान मस्त हे जे इडलीचं बॅटर आहे ते पूर्ण आपल्याला घोटून घ्यायचं आहे, घोटून घ्यायचं आहे। तर आणि एकजीव करायचा आहे। इथे मी इडलीच्या काही प्लेट्स घेतलेल्या आहेत आणि म्हणजे इडलीचा स्टँड घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला पूर्ण त्या प्लेट्सला ऑइल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपलं हे बॅटर ट्रान्सफर करायचं आहे। आणि मी इथे इडली फ्राय करण्यासाठी अगदी छोट्या इडल्या करणार आहेत, त्यामुळे मी या प्लेटमध्ये खूप कमी बॅटर ॲड केलेलं आहे। झाकण लावायचं आहे आणि आपल्याला 10 मिनटं वाफ द्यायची आहे। आता इथे एकीकडे आपण चटणी करायला सुरुवात करूया। इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, लसूण, मिरची, कढीपत्ता आणि चणे घेतलेले आहेत आणि कढीपत्ता। तर चणे म्हणजे आपण जे खायचे चणे असतात ना ते घ्यायचे आहेत। आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे, शेंगदाणे भाजून थंड करून घ्यायचे आहे। तिथे ग्राइंडरचा भांडा घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे ॲड करायचे आहेत। या चणे आहेत त्याची सालं काढून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला लसूण, मिरची आणि कढीपत्ता ॲड करायचा आहे, चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि छान मस्त आपण ग्राइंडरमध्ये याची चटणी करून घेऊया। तर इथे आपली चटणी तयार झालेली आहे। इथे मी एक बाउल घेतलेला आहे, या बाउलमध्ये आपल्याला ही चटणी ट्रान्सफर करायची आहे आणि चटणी ट्रान्सफर करून झाल्यानंतर आपण तडका देणार आहोत। तडकासाठी मी इथे तडका बाउल घेतलेला आहे, तो गॅसवरती ठेवलेला आहे, त्यामध्ये ऑइल टाकून ऑइल गरम करून घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला जिरं राई ॲड करायची आहे, कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि हा तडका आपल्याला या चटणीला द्यायचा आहे। आणि चटणी दिला हे तडका चटणीला दिल्यानंतर चटणी अप्रतिम लागते। तर इथे आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे। आता इथे 10 ते 15 मिनटं झालेली आहेत। आपली इडली छान मस्त स्टीम झालेली आहे, तुम्ही बघू शकतात। आता मी ह्या सगळ्या प्लेट्स काढून त्यातल्या इडल्यासुद्धा थंड करून आणि इडल्या काढून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता अगदी छोट्या स्मॉल साईजच्या मी इथे इडल्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि अगदी स्पॉन्जी आणि जाळीदार अशी ही इडली तयार झालेली आहे। आता आपण ह्या इडलीला फोडणी देणार आहोत। तर बघा, फोडणी देण्यासाठी मी काय साहित्य घेतलेलं आहे। तर इथे मी हळद, लाल तिखट, गरम मसाला घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, इथं तीळ घेतलेला आहे आणि जिरं राई घेतलेली आहे फोडणीसाठी। इथे मी फ्राय पॅन घेतलेला आहे। फ्राय पॅनमध्ये आपल्याला ऑइल गरम करायचं आहे। ऑइल गरम करून झाल्यानंतर जिरं राई ॲड करायचे आहे आणि जिरं राई ॲड करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आहे। कढीपत्ता ॲड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये तीळ ॲड करायचे आहे, छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे। आणि आपण जे मसाले घेतले होते, हळद, लाल तिखट, गरम मसाला, ते ॲड करायचं आहे। ॲड करून छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि फ्राय करून झाल्यानंतर ह्या ज्या स्टीम इडल्या आहेत ह्या एक करून यावरती सोडायच्या आहेत आणि अगदी हलक्या हाताने कलतीचा वापर करून छान मस्त या उलटपालट करून घ्यायच्या आहेत। तर इडली फ्राय करण्यासाठी तुम्ही शक्यतो स्मॉल इडली बनवा, म्हणजे छान अशी इडली फ्राय होते। तर इथे आपली इडली फ्राय तयार झालेली आहे। इथे मी एक प्लेट घेतलेली आहे, या प्लेटमध्ये आपण छान मस्त ह्या ज्या इडल्या आहेत छान मस्त व्यवस्थित सर्व करून घेऊया। तर इथे आपल्या इडल्या म्हणजे इडली फ्राय तयार झालेली आहे। वरतून आपण कोथिंबीर सर्व करूया। तर गाईस, तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने सिंपल अशा पद्धतीने तुम्ही ही इडली फ्राय नक्की ट्राय करून बघा। तर गाईस, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत